नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी फ्लॉवरची भाजी, टिफिनसाठी परफेक्ट. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण पावशेर फ्लॉवर घेतला आहे, तो आपल्याला उकळून घ्यायचे. पातेल्यात पाणी ठेवले आपल्याला गरम करायला आणि हे उकळल्यावर फ्लॉवर टाकून घेऊया. त्यात फ्लॉवर चांगलं एक 5 मिनटं उकळून द्यायचे आपल्याला, जेणेकरून त्याच्यातली जी काही घाण असेल ते निघून जाईल आणि फ्लॉवरला एक वास असतो तो पण निघून जातो. हे बघा, उकळल्यानंतर काढून घेऊया आपण असा. चला तर फोडणीची तयारी करू. कढई ठेवूया तापायला. 1.5 पळी तेल घातले आपण इथं. खूप जादा मसाला नाही, फक्त लसूण खोबऱ्याचं वाटण असते, त्यात आपण फ्लॉवर करणार आहोत. विदाऊट कांदा आणि टोमॅटो. लसूण खोबऱ्याचं वाटण टाकले आणि आपला घरगुती काळा मसाला दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे. टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे ही. सकाळ सकाळी आपल्याला खूप गडबड असते, तर मग फक्त लसणाच्या वाटणात आपण अशा प्रकारे करू शकतोय, कांदा टोमॅटो न घालता. आणि हा फ्लॉवर उकळून घेतलेला तो आपण 2 वेळा गार पाण्याने परत एकदा धुवून घेतला आहे आणि असं वाटणामध्ये चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. हे चांगलं तेलात परतून झालं की मग आपल्याकडं जे काही मसाले असतील घरातले, काळा मसाला किंवा गरम मसाला वगैरे, ते तुम्ही इथं घालू शकता. इथं आपण घातलं आहे लाल चटणी आणि परत एकदा आपण परतून घेऊया. थोडासा गरम मसाला, खूप नाही जादा मसाले टाकायचे, फक्त त्याला चव येण्यासाठी एक अर्धा चमचा मसाले टाकून घ्या. किंवा याच्यात तुम्ही हिरव्या चटणीचा ठेचा जरी टाकला तरी छान लागतो. चवीपुरतं मीठ घातले आणि पुन्हा एकदा परतून घेऊ. इथं आपण पाण्याचा वापर नाही करायचे, पाणी नाही टाकायचे. त्या कढईवर मोठं झाकण ठेवूया आणि त्यात असं ग्लासने पाणी ओतूया, जेणेकरून आपला जो फ्लॉवर आहे तो फक्त तेलात शिजेल आणि खाली लागला जाणार नाही. हे बघा, पाणी उकळलं की बाजूला काढायचे ताट आणि आपण चेक करूया आता फ्लॉवर शिजलाय की नाही. तो फक्त तेलामध्ये शिजतो, फक्त वरून ताटामध्ये पाणी घालावं लागतं आपल्याला, अजिबात खाली लागत नाही. हे बघा, अशा प्रकारे आणि शिजला गेलाय आपला फ्लॉवर. घाई गडबडीच्या वेळेस अशी रेसिपी खूप उपयोगात पडते. ना कांदा चिरायची झंझट, ना टोमॅटोची झंझट. फक्त तेल आणि आपल्या घरात जे उपलब्ध मसाले आहेत त्याच्यात तयार होऊन जातो हा फ्लॉवर. आणि तयार झालेला आहे आपली फ्लॉवरची भाजी, टिफिनसाठी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.